नर्मदे हर आज दिनांक 20 नोव्हेंबर नर्मदा पायी परिक्रमेचा 18वा दिवस। आज आम्ही मागे रात्रीच्या आश्रमाला मुक्कामाला होतो, तिथून आता पुढे निघालोयत। पण आजचा व्हिडिओ उशिरा स्टार्ट करतोय, तिथं काही केला नाही, लाईट नाही, काही उजेड नव्हतं आणि काही प्रॉब्लेम्स होते म्हणून आम्ही तिथं व्हिडिओज घेतलेत नाही, काढलेत नाही। पुढे एक 4 किलोमीटर 5 किलोमीटर पुढे येऊन आम्हाला आता उजेड झालाय म्हणून आता व्हिडिओ घेतोय। सगळे परिक्रमावासी चालून आल्यानंतर दमलेत, थोडा आराम करतायत, आम्ही आराम करतो आणि पुढच्या मार्गाला निघतो। नर्मदे हर। थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर परिक्रमावासी निघालेत। आता सगळे निघालेत, आम्ही जाता आता गोरा कॉलनी शूलपानेश्वर महादेव तिकडे। नर्मदे हर। आज आमचा शूलपाणी जंगलातला शेवटचा टप्पा आम्ही पार करतोय। आज नंतर आमचं शूलपाणी जंगल संपत आहे। आम्ही गोरा कॉलनी ते बमलेश्वर म्हणजे समुद्राकडे आजपासून वाटचाल सुरू आहे। आज नंतर तिकडच्या साईडचं जे शूलपाणी जंगल आहे ते आपल्याला काही दिवसांनी लागल। चा अंदाज आपण नाही सांगू शकत, कारण चालायला किती वेळ लागतो, कसं काय असतं त्याच्यावर डिपेंड असतं। परिक्रमावासी चालताना आता समोर उघडा दिसतंय, पण डोंगर वगैरे काही दिसत नाहीत। असं वाटतं ह्या शेवटचा डोंगर आहे आणि जंगलचं शेवट आहे। जंगलाचा टोक शेवट असं छोटी मोठी डोंगर असतील सगळी। आता टेकड्या करून पूर्ण गोरा कॉलनी आलं। दुपारनंतर आम्ही जंगलातून बाहेर असू। नर्मदे हर। सूर्यनारायणचं दर्शन झालंय आज झाडांच्या पलीकडून। नर्मदे हर। आणि इकडं आपला डोंगर रस्ता कायम आहे। नर्मदे हर। वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया, वन्य प्राण्यांचा हा क्रॉसिंग एरिया आहे। असा रस्ता आहे, त्या रस्त्यातून परिक्रमावासी जात आहेत। आज तरी आम्हाला लक्षात नव्हतं जंगले आहेत, पण आम्ही तरी लवकर निघालेलो। आज निघायचं नव्हतं, नशीब काही कुणाला अडथळा आला नाही, पण मला असं वाटतं की आम्ही आज टाळायला हवं होतं थोडं अंधारात निघणं। नर्मदे हर। अशा प्रकारे परिक्रमावासी आता आराम करतायत आणि शूलपाणी जंगलाची बॉर्डर आहे म्हणून सेंड ऑफ करण्यासाठी, शूलपाणी जंगलाला सेंड ऑफ टाटा बाय बाय करण्यासाठी सगळे परिक्रमावासी इथं थांबलेत, कारण जंगलाने आम्हाला सुखरूप पार केलं, त्याबद्दल आम्ही जंगलाचे आभारी आहोत। नर्मदे हर। बडवानी ते झरवानी असा हा शूलपाणी जंगलाचा प्रवास संपवून परिक्रमावासी आता इथं जंगलाची सांगता घेत आहेत। जंगलाचे आभार आहेत, आम्ही खूप आभार मानतो शूलपाणी जंगलाचे, शूलपाणी जंगलातल्या माणसांचे, की त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं, जागोजागी आम्हाला सोयी दिल्यात, त्यासाठी आम्ही आभारी आहोत। नर्मदे हर। तर आम्ही 11 नोव्हेंबर 2025 ला बडवानीतून निघालो होतो, तर आज आहे 20 नोव्हेंबर। बंद करा मोबाईल हलू एक कसं। महाराष्ट्रातून जेव्हा आपण शूलपाणेश्वरच्या जंगलातून बाहेर निघतो त्यावेळेस हा एक्झिट पॉइंट आहे, पण गुजरातकडनं हा इंटरफेस आहे, इंटर पॉइंट आहे शूलपाणेश्वर जंगलाचा। शूलपाणेश्वर जंगलात भेटलेले प्रत्येक माणूस त्याचे आम्ही उपकार आहोत। प्रत्येक परिक्रमावासी त्यांचे आम्ही स्वागत मानतो की ते शूलपाणेश्वरचं जंगल क्रॉस करून आता गोरा कॉलनीत आलेत। धन्यवाद।
नर्मदे हर. आता गोरागावाजवळ पोचलोय. परिक्रमावासी येत आहेत. काहींनी गोरागाव क्रॉस केलंय. वस्ती वगैरे आता आपल्याला लागलंय. अशा प्रकारे आपण आता गोरा कॉलनी जी नवीन वसाहत आहे आपण तिथं जाणार आहोत. नर्मदे हर. जुने अशी फुल झाडं लावण्यात आलेली आहेत सुशोभीकरणासाठी. खूप छान वाटतंय. गुलमोहरची झाडं आहे. काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. खूप छान वाटतंय. गुलमोहर सारखं छोटा गुलमोहर. गुलमोहरच्या शेंगा पण आणि फुलं पण लागलेली आहेत. छान प्रकारे वातावरण आहे आता. नर्मदे हर. इथे पुढे आल्यानंतर सगळे परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी थांबलेले आहेत. चाय प्रसादीची सेवा दिली जाते. नर्मदे हर. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जाण्यासाठी इथं बस पार्किंग आणि बसेस सुविधा इथून उपलब्ध आहेत. आम्हाला आता त्या कडेला जाता येणार नाही म्हणून आम्ही दाखवू शकत नाही. पण तिकडनं येताना जर भेटला चान्स तर नक्की जाऊ, नक्की दाखवू. इथं अशा बस स्टॅच्यू ऑफ युनिटी लोहपुरुष श्री सरदारजी वल्लभभाई पटेल. इथून आपल्याला पुढे जायचंय गोरा कॉलनी. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी आसनं लावली. इथं आश्रमात आलोय आम्ही आणि आंघोळ करून हे झालंय. आता जेवायला बोलवलंय, जेवायला जातोय. साठी आलो इकडं. भोजन कक्ष आहे. इथं लाईन लावली. आज लवकर भोजन आहे. आज सगळ्यात लवकर जेवण करणार आहेत आपण. प्रत्येक वेळेस 12-1 वाजेनंतर आज थोडं लवकर भोजन प्रसादी होणार आहे आपली. नर्मदे हर. अशी आजची पंगत आहे. बालभोग सवेरे 7:30 बालभोग इथून असं पंगत लागली आजची. आता जेवण करून आपण इकडे आज मैयाच्या किनाऱ्यावरच मुक्कामाला आहोत. आसन आपले लावले तर जेवण करून असं मैया शांतपणे. आणि इकडं आपले लोहपुरुष सरदारजी वल्लभभाईजी पटेल अशा पद्धतीने आहेत. आपण आता इकडच्या त्याला जायला रस्ता तिकडच्या तटावरून म्हणून इकडनं आपण जाऊ शकत नाही. पुढच्या वेळेस तिकडनं आल्यानंतर जेव्हा 1-1.5 महिन्यानंतर आपण समोरून येऊ तेव्हा आपल्याला तिकडे जायला भेटल. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळचे 4 वाजलेत आणि आपले परिक्रमावासी सगळे आराम करायला बसलेत. आता सगळ्यांचं मोस्टली आराम झालेला आहे. आता हळूहळू एक उठतील. आपल्यालाही आता जे आपण कपडे धुवून वाळायला घातले आहेत आपल्याला ते कपडे वाळायला घालून आणायचे आहेत ते. नर्मदे हर. चाय प्रसादीची वेळ झाली. आता सगळे परिक्रमावासी चहा घेण्यासाठी आपल्याला जिथं आपण दुपारी जेवायला गेलो होतो त्या हॉलकडे जायचं आहे. सगळे परिक्रमावासी नंबर लावून लाईनमध्ये आपल्याला चाय प्रसादी भेटते.
चाय प्रसादीसाठी सगळे परिक्रमावासी बाहेरच्या ओट्यावर चाय प्रसादी घेत आहेत. काही इथून चाय घेत आहेत. नर्मदे हर. आम्ही आता आराम करून फ्रेश होऊन सगळे आपण आता शूलपाणेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी जातोय आणि त्यानंतर आपण घाटावर आरतीसाठी जाणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आता सगळे निघालेत आपल्या दर्शनासाठी शूलपाणेश्वर महादेवांचं, ज्यांच्या जंगलात आपण मागील 8 दिवसापासून सफर करत होतो. त्याला महादेवांचं दर्शन घेऊन आरतीसाठी पुढे घाटावर जायचंय. नर्मदे हर. आपल्याला इथे एक बाबाजी भेटलेत. ते आपल्या नर्मदावासियांना सगळ्यांना इथं बोलवून भिक्षा देत आहेत. हे खूप पुण्य आहे की आज आम्हाला भिक्षा भेटली आहे. खूप दिवसांनी भिक्षा भेटली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. बाबाजी आपका नाम क्या है? सेवा है नर्मदा का सेवक हूँ. चलो नर्मदा मैयाचे सेवक आहेत. छान वाटलं. नर्मदे हर. शूलपाणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही जातोय सगळेजण. इथे अशी मस्त छान अशी रोषणाई केलेली आहे आणि त्या रोषणाईच्या याच्यात आम्ही अजून तिकडनं येताना अजून छान दिसल. नर्मदे हर. अशा पद्धतीने शूलपाणेश्वर महादेवांचं हे मंदिर आहे. शूलपाणेश्वर मंदिराचं आज दर्शन आहे. रोषणाईने एकदम जगमगून गेलेलं आहे. अशा पद्धतीने शूलपाणेश्वर महादेवांचं दर्शन आहे. आतमध्ये शूटिंग कॅमेरा अलाव नाही आहे म्हणून येत नाही. दुरूनच दर्शन करूयात. नर्मदे हर. दिसत नाही का मोर पाठवलं नाही का? नर्मदे हर. सभी है नर्मदे मंदिर बघू शकता. किती सुंदर खूपच छान. चालू केलं का? हो ये उलट आपल्या का दिसतंय. फोटोच काढायचे. याचा फोटो काढा. म्हणजे इथं आराधना करायला बसलेत. बाबाजी पण बसलेत एकदम शांत वातावरणात. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. पोलीस काका त्यांचं दर्शन झालेलं आहे. आज आमच्या मैया लोक पण आलेले आहेत दर्शनासाठी.
नर्मदे हर मैया. नर्मदे हर. सुलपानेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय तिकडं आरतीच्या ठिकाणाकडं. इकडनं मंदिरातून खाली उतरल्यानंतर लगेचच समोर घाटाकडे जायचा मार्ग आहे. पण आपण आता दुसऱ्याकडनं जायचा विचार करतायत. मैया भारतीय आश्रमाकडनं नाही, तिकडनंच जात आहेत. नर्मदे हर. अशा प्रकारे आरतीसाठी परिक्रमावासी जात आहेत. इथे घाटावर आता असे सगळे व्ह्यूज आहेत. आज मैयाच्या काठावर बसून आरतीचा आनंद मिळणारे म्हणून सगळे भाविक आलेले तिथं. आता टाइम झालाय 8:38, 7:38, 7:45ला 6:38 आहे. 7:45ला आरती म्हणजे अजून 1-1.5 तास टाइम आहे. नर्मदे हर. इकडं मैयांचं प्रतिमा आहे, त्याच्यासमोर इथे आरती होते. नर्मदे हर. तयारी चाललेली आहे. 1, 2, 3, 4, 5 बाकांवर आरती होईल असं वाटतंय. नर्मदे हर. आरतीच्या तयारीसाठी स्पेशल एक 16 सीटर गाडी स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिथून आलेली आहे. आनंद नर्मदा परिक्रमा. आनंद नर्मदा परिक्रम. आज सुट्टीवर आहे काय?
भजन झाल्यानंतर आरती प्रज्वलित केलेली आहे.
जय माँ रे बाबा, जय जय माँ रे बाबा, सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे प्रकृष्टं तदर्भं परेशम् अखण्डम् अजन्मामकोटि प्रकाशम् त्रयः शूरनिरतो नमः शूरपाणि भजेऽहं भवानी पतिर्भावगम्यम् रेवा पद्मपदाश्रिर्धनयनं श्यामां सुशोराधया नाशामोक्तिकटारुहासुमुखं रक्ताञ्चरात्मवरं तन्त्रीमन्तगताकरेण शनिके वन्दे कलकन्यकां शिवकलां
पाप जात जात कारिवार शैविदे नर्मदे शहीद सिंधु त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं सदा सुलभ्यते दुर्लभं महेशधामगौरवं पुनर्भवान् रामे विलोकयन्ति जय
से बोलिए माँ नर्मदा पतित पावनी भगवती मारे माँ उत्तर वाहिनी माँ नर्मदा शूरपाणेश्वर महादेव नर्मदे 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 आरती घेण्यासाठी परिक्रमा भाविक सगळे तीर्थ इकडे डीजे डान्स चाललाय पर्यटकांचा, कारण एक पर्यटकांचं स्थळ पण आहे इथं. जर पाहिलं आपण इथं तुम्हाला आपल्याला इथं खाली स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सरदार वल्लभभाई पटेल त्यांचे पाय दिसत आहेत, कारण वरून तर काही दिसत नाही अंधार असल्यामुळे. आरती संपल्यानंतर परिक्रमावासी आपापल्या आश्रमाकडे परतताना नर्मदे हर. पिंक रिक्षा इथं महिला ऑटो चालवत आहेत. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे गुजरात सरकारने. पिंक ऑटो पिंक ऑटो महिला सशक्त महिला समिति. ये होता है। अब जैसे आप नर्मदा परिक्रमा में आए, आप नर्मदा से कंकर उठा लो, नर्मदा कंकर सब संकट, ठीक है। अब उसको उठा करके अपना स्थापित कर लो, तो क्या नाम धरा? नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे से उठाए हो, नर्मदे हर कहोगे उसको, नाम चेंज हो गया ना। इसीलिए हर प्रकार के अलग अलग वो होते हैं, उनका कोई व्याख्या करने पर हम तो देखो यहाँ सेवा करते हैं, ये व्याख्या पढ़ने का टाइम नहीं। जैसे सुन लिया वैसे हम लोग भी यही होता है, यही होता है। कोई किसी देख पाया नहीं। एक दूसरे के ही जो पीढ़ियाँ होती है, पीढ़ियाँ तर बतर पीढ़ियाँ एक दूसरे को क्रम बताती चली जाती है। तो उसी आधार हम जानते हैं कहाँ की कौन उसने खोजा, किसने निकाला, कहाँ किसका जन्म हुआ, वो तो सब व्याख्या में होता है। अब एक का भी तो है नहीं। अब देखो रामचरितमानस यानी वाल्मीकि जी ने जो रामचरितमानस रची, वो बिन किए हुए रच दिया, माने जो कार्य नहीं हुआ था पहले उसको रच दिया। समझ में आती है? जैसे मान लो कि उन्हें ये रचा कि ये कल होना है, वो लिख दिया, वो हुआ, लेकिन उन्होंने अपने मत से, अपनी मतलब श्वासा के हिसाब से, जब तक के हिसाब से उन्हें रामायण लिख डाली। काहे में लिखी? संस्कृत में। अब आजकल संस्कृत पढ़ने वाला कौन है? संस्कृत से कोई रामायण सुना सकता है? रामायण नहीं हो सकती। अब उसका लेख जो है उसी संस्कृत का हिंदी में अनुवाद किया कौन? तुलसीदास जी ने। तो वाल्मीकि जी ने तो सारे स्पष्ट काम किए हिंदी के, क्या होगा, क्या हुआ, क्या होना है। और तुलसीदास जी ने जब बनाई मर्यादा करके, यानी मर्यादा खेलना नहीं किया। वो तो मुनि थे, तो मुनि ने किए हुए कार्य को पहले बिना किए लिख डाला।
तो संक्षेप दे दिया पूरा। लेकिन यहाँ जब भगवान का अवतार हो चुका, उसने क्या लीला हुई, उसको मर्यादा में ढालते हुए मर्यादा पुरुषोत्तम राम, तो मर्यादा को लेकर के उन्होंने रामायण रची। बहुत ऐसी चपाइयाँ हैं जो उनको उन्हें दबाई। क्यों कि आज के युग में, आज के जो कल युग में जो अब के पढ़ने वाले हैं वो खिल्ली करेंगे, यानी मजाक उड़ाएंगे। जैसे एक चौपाई आई है कि सीता चरण चोच हथ भागा, सीता चरण चोच हथ भागा, महामंद मंद कान कागा, चला रुधिर रघुनायक जाना। तो रुधिर अब यहाँ बाहर निकली तो स्पष्ट लिख दिया, लेकिन वो मर्यादा को छिपाते हुए, बचाते हुए तुलसीदास जी ने उसको कि सीता चरण चोच हथ भागा। अरे भगवान उनके माता जी बैठी हैं, उनके कोरवा में जो मुंह रखे सो रहे थे, तो चरण में चोट अगर लगती है तो रक्त कैसे उनके लगेगा? समझो, यहाँ मर्यादा यही छिपाई गई, मर्यादा को यही छिपा दिया गया। तो छिपाना चाहिए ना, क्योंकि युग आ रहा है ऐसा। कलयुग में कोई पढ़ेंगे तो आजकल की जो पीढ़ी है वो खिल्ली उड़ाएगी, है? इतने तपस्वी थे, ऐसा हुआ वैसा हुआ, यही होता ही है। अच्छा काम करो, अच्छे रास्ते पे चलो, तभी चार लोग बुराई मानते हैं। अरे क्या है, अभी परिक्रमा में आए हो, बहुत ऐसे लोग, देखो देखो इनको परिक्रमा भी पड़ी है, घूमने के लिए टहलने। ये क्या है? मानसिकता है। जिसकी जैसी मानसिकता है उसकी वैसी प्रवृत्ति है। जाकी रही भावना जैसी, इन मूर्त देखी तहाँ तैसी। हमारी भावना गलत है तो हम गलत देखेंगे आपको, सही है तो हम मैया को प्रणाम करेंगे बार बार। ये है, ये दुख का प्रमाण है, और यही होगा आगे और होगा। अच्छे कर्म करने वाला हमेशा दोषी ठहराया जाएगा, बुरे कर्म वाला उसको अच्छा मान के चलाएंगे। ऐसे दुख तो आ रहा है, धर्म का लोप हो रहा है, इसीलिए जागरूकता फैलाई जा रही है कि धर्म की रक्षा करो। जब धर्म की रक्षा करोगे तो गौ की रक्षा होगी। धर्म अगर चला गया तो सब विनाश हो गया। देखो ये शरीर है, आज मिला है, लेकिन उसको हम दुरुपयोग करते हैं, प्रयोग नहीं करते। दुरुपयोग कैसे? उल्टे सीधे कार्य करना, उल्टे सीधे भोजन प्रकार करना, जीवों पर हत्या करना। हमारी मानसिकताएं बिगड़ चुकी हैं। ये शरीर ये करने के लिए नहीं मिला है, दूसरों की भलाई के लिए, रक्षा करने के लिए, आत्मविश्वास के लिए, पूजा पाठ के लिए, धर्म के लिए हुआ है। जानते फिर भी हम गड्ढे में गिर रहे हैं, जानते हैं कि गड्ढा आगे है, लेकिन इतने अंधे हो चुके हैं हम, गड्ढे में घुसेंगे, कांटा पड़ा है लगेगा, तो वो सोचता है कि मेरा क्या होगा। नहीं, बहुत कुछ होगा, होगा कहीं यही भुगता है, फिर बाद में जो बचेगा वहां भुगता है, जो फिर बचेगा अगले जन्म भुगता है। ऐसा नहीं है, भुगतान तो करना पड़ेगा, जैसी करनी वैसी बननी। कोई मानस बचने वाला नहीं है, और ये मिट्टी से पैदा है और मिट्टी में ही मिलेगा। जीव है, उसका कोई नाश नहीं है, जीव का कभी नाश नहीं होता। ईश्वर अंश, जीव अविनाशी, ईश्वर का अंश है। जो हमारा तुम्हारा शरीर है ना, ईश्वर रूप है। कि हम तुम ईश्वर रूप नहीं बना के चलते हैं, हम तुमसे राक्षस प्रकृति गंदा स्वरूप मान के चलते हैं, तभी हमें मार खाते हैं, ठोकर करते हैं। ये होता है। तो शरीर को बड़े हिसाब से ढालना चाहिए। घर में वाद विवाद सबका, हर घर में, एक की बात नहीं है, ये तो हर घर में है। वाद विवाद, थोड़ी बच्चों ने फोन, क्या है? कौन लेके आया, कौन लेके जाएगा? मुट्ठी बांध के आया, हाथ कसा ले जाएगा, उसे लेके जाएगा। कान में पैसा नहीं लेके रहेगा। आज चाहे लाख करोड़ों जोड़ो, चाहे अरबपति बनो, चाहे जितने महिला से महिला खड़ा करो, लास्ट में सब हमारे लिए बेकार है। मानव को ये ध्यान करना चाहिए, ये पैसा जोड़ के हम रखने से कोई फायदा नहीं है। लक्ष्मी कहती है
कि मेलों को संचित मत करो, गाड़ो मत। तुम जितना इसका प्रयोग करोगे उतना मैं तुम्हारे पास आऊंगी। प्रयोग नहीं करोगे तो ये तो धरातल चली जाएगी। आइए आप गाड़ते रहो, आंख मूंदी तो कौन देखेगा, तो गई, कोई जानेगा नहीं कहाँ माता जी गाड़े, कहाँ पिताजी गाड़े। तो ऐसे खर्च पैदा हो जाएगा, वो पाएगा, वो अत्याचार करेगा। तुम एक एक जोड़े बड़े भाव प्रेम से, वो पाएगा तो दारू पिएगा, ऐस करेगा, यहाँ उड़ाएगा, वहाँ उड़ाएगा, तो तुम्हारा पैसा बेकार गया ना, कोई काम में नहीं आया। यानी जोड़ जोड़ कौड़ी कौड़ी प्राण छूट गए, लेकिन काम नहीं आया। इसीलिए कहा जाता है कि उसको संचित मत करो, करा जाता है। ये ऐसा नहीं कहता था कि बिल्कुल पूरा सत्य कर दो, बिल्कुल लेस कर दो, उसको दांत के पता करा दो ना, उससे कुछ न कुछ करते रहो, वो आता रहेगा। तार व्यापार है, ये धंधा खोलते हैं, धंधा में 100 रुपये 500 रुपये लगाते हैं कि 4 पैसे आए, जब लगाते तब तो आएगा। इसलिए वो भी है, लक्ष्मी तुम्हारे पास है, जोड़ा है, कमाया है 20 लाख, सबसे ज्यादा 20 लाख कमाई जो ईद हाथ से स्वयं कमा करके अपने पास है, तो वो तुम्हारा सुरक्षित है। और नंबर 2 का जो हुआ वो लेके डूब जाएगा, कभी वो सफल नहीं होता। देखने में होता है मैं करोड़पति होने को नींद नहीं आती उसको, रात भर यूं धक्का मारता है वो रात भर। क्यों? नंबर 2 पैसा है, खाना सुना कमाई है, दुनिया का लटाई दाब कमाया, ठीक, उसको इकट्ठा किया, करोड़पति बन गया, उसको नींद आएगी, वो सोचता है कोई आके ठोक ना दे जाए, चोर ना आ जाए, बदमाश ना आ जाए, कुकुर पाले, गार्ड लगाओ, सब करे, तभी नींद नहीं आओ। ऊपर से दारू पिए तब नींद नहीं आती। क्यों? वो पैसा दे नाहक कमाइए, 20 लाख कमाइए, 2 पैसा है, खा लो, लगा ला, सो जाओ, कोई हटक नहीं। सबसे सुखी गरीब है, देखने में गरीब है, सुखी वही है। क्यों? अपना मजदूरी करके आया, 500 पाया, 100-200 का राशन लाया, बनाया, खाया, बाल बच्चे खिलाया, लगा ला, सो गया, दरवाजा खुला है, बाहर क्या, कौन लूटेगा उसे आके? तंदे सोया सुबह जगह, फिर अपने में बना भी चला गया। सुखी है जो पैसा वाला है ना, वो चिंगारी जैसे उड़ता है, हाँ, उसको तो नींद नहीं आती। नर्मदे है। अब महिमा मैया मैं नहीं बता सकता, 1 सुन पहाड़े सुन मंदिर या हर मंदिर की महिमा सब कोई नहीं जानता है, इसलिए वो घुसना पड़ता है। बाबा जी